नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर कशा आहात सगळे? मस्त ना? तर आशा करते मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज मला उपवासाची पापड आणि चकल्या बनवायच्या आहेत. तर त्यासाठी मी माझ्या नणंदबाईच्या घरी जायचं आहे मला, कारण आमच्या इथे टेरेस म्हणजे बिल्डिंग असल्यामुळे टेरेस आहे, परंतु खूप वर आहे. तर त्यामुळे वाळवण्यासाठी जरा प्रॉब्लेम येतो. तर त्यांच्या इथे म्हटलं छान असं ते पापड ते बनवायचं, तर त्यांनी मला बोलवले. तर त्यासाठी मी निघाले आहे आता. तर चला, गेल्यावर तुम्हाला दाखवते की त्या पापड आणि चकल्या कशा प्रकारे आम्ही बनवल्या आहेत. तर चला बघूयात. तर हे आहे आमच्या नणंदबाईंचं घर. तर त्यांची इथं गार्डन एरिया भरपूर मोठा असल्यामुळे तिथे भरपूर जागा आहे. तर त्यांनीही छान अशा इथे चकल्या घातल्या आहेत. तर चला आपण आतमध्ये जाऊयात. तर आतमध्ये चिल्ड्रन पार्टीचा आवाज येतोय आणि गेल्या गेल्या सुंदर असं आपल्या स्वामींचं दर्शन हे मला नेहमीच होतं. आणि या मूर्तीकडे पाहिल्यावर जो आनंद मला भेटतो ना, तो खरंच माझा गगनात मावत नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे बघा आमचा श्लोक आहे हा. तर तो इथे खिडकीतून आर्यनला हाक मारत आहे आणि आर्यनवर मस्ती घालत आहे. तर त्यालाही इथे खूप आवडतं, त्यामुळे तो इथे नेहमी असतो. त्याची आवडती मावशी आहे ही, त्यामुळे तो नेहमी या मावशीकडे राहतो. तर चला तुम्हाला मी थोडंसं त्यांचं होम टूर देते. तर हा आहे त्यांचा भरपूर असा मोठा हॉल आणि खूप छान असं त्यांनी POP वगैरे केलेलं आहे आणि त्यांचा हॉल बराच मोठा आहे. तर इकडे आहेत बेडरूम. तर तिथे छान असे POP वगैरे केली आहे. तर एका लाईनमध्ये 3 अशा ह्या सुंदर बेडरूम आहेत आणि इथे मध्ये टॉयलेट बाथरूम आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्वजण गप्पा मस्त मारत बसले आहेत आणि आमचा श्लोक उड्या मारतोय. तर हा आहे आमचा यश, माझ्या नणंदबाईंचा मुलगा, आणि हे आहे त्यांचं देवघर. तर इथे मी चकल्यांसाठी 1.5 किलो साबुदाणा सकाळीच भिजत घातला होता आणि संध्याकाळी पुन्हा त्यामध्ये 1 लिटर पाणी ॲड केलं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याच्या चकल्या बनवणार आहेत. तर 1.5 किलो साबुदाण्यासाठी 3 किलो बटाटे असं याचं माप आहे आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ व मिरची वाटून ते चांगले एकजीव करून त्यापासून आपण छान अशा चकल्या बनवणार आहेत. तर हे पाणी मी आपल्याला शाबूच्या पापड्या बनवण्यासाठी घेतले आहे. तर हे शाबूचं पीठ मी तयार करून घेतले. तर हे मिक्सरमध्ये मी घरीच वाटलं आहे. तर तेही 1.5 किलोच पीठ आहे. ते छान मी असं मिक्सरमध्ये भरडा करून घेतला व 1.5 किलो पिठासाठी मी पाण्याचं माप सांगते. तर 1 किलो पिठासाठी आपल्याला 10 ग्लास पाणी लागते. तर 1.5 किलो पिठासाठी मी जवळजवळ 15 ग्लास पाणी ठेवले होते. तर त्यातील मी 1 ग्लास पाणी बाजूला काढून ठेवले व बाकीच्या पाण्यामध्ये हे पीठ हाटून घेतलं आणि वरून लागलं तर पुन्हा तो 1 ग्लास आपण ॲड करायचा. तर हे मी शाबू व हे पीठ
हाटून इथे ठेवून दिलं भिजत घालण्यासाठी. आणि दुसऱ्या सकाळी छान असे बटाटे उकडले व यामध्ये 3 किलो बटाटे ॲड केले. तर हे आहे आपलं पापड्यांचं पीठ. तर पहिल्यांदा पापड्या छान अशा घालून घेतल्या. तर एकदम छान आणि अजिबातही एकही पापडी तुटली नाही, कारण त्याचं मोजमाप हे एकदम व्यवस्थित झालं होतं. तर पापड्या व चकल्या यांसाठी मी जे हे माप दिलं आहे की 1.5 किलो पिठासाठी 3 किलो बटाटे, या मापात जर आपण या पापड्या केल्या तर ते एकदम व्यवस्थित होतात. आणि या चकल्यांसाठी तेच माप आहे. तर पापड्यांसाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्यावर आपला प्लास्टिकचा कागद आहे तो ठेवून असं पसरवायचं. तर बोटाने हळूहळू ते छान असं पसरवलं ना की एकदम छान अशी पापडी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता आता आमच्या पापड्या आणि चकल्या हे दोन्हीही बनून झालेलं आहे. तर इथे आमच्या नणंदबाईंचा छान असा स्वयंपाक चालू आहे. तर इथे त्यांनी मस्त असा चिकनचा मिरची खरडा बनवला आहे आणि खरंच खूप छान लागतो हा मिरची खरडा, कारण मी तर पहिल्यांदाच असा मिरची खरडा बनवलेला पण पाहिला आहे आणि खाल्ला पण आहे. तर इथे त्यांनी मटणची छान अशी भाजी करून ठेवली होती आणि रस्सा तर उकळतच आहे अजून, आणि तो रस्सा पण एकदम छान झाला होता. तर तुम्ही पाहू शकता की त्याला तरी पण किती छान आलेली आहे. आणि आता इथे भाजी पण तयार होती, इकडे चिकनचा खरडा पण तयार होता आणि भातही झालेला आहे. मग गरम भाकरी आणि मस्त मटणाचा रस्सा आणि चिकनचा खरडा, एकदम छान असं जेवण झालं. आणि जेवण जास्त झालं म्हणून त्यावर उपाय म्हणून ही स्प्राईट, मग थोडी थोडी सर्वांनी स्प्राईटही घेतली. मग आम्ही सर्वांनी बराच वेळ गप्पा मारल्या आणि मला घरी यायचे होते म्हणून मग पापड्या वाळल्या का म्हणून पाहिल्या, तर ह्या सर्व पापड्या वाळल्या होत्या, कारण ऊनही तसंच आहे आता. मग ह्या सगळ्या पापड्या आम्ही गोळा केल्या. तर खूप छान अशा ह्या पापड्या झाल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. मग त्यानंतर मग मी घरी निघाले. तर घरी आल्यावर शिजुका आमची वाटच पाहत होती. तर तिला इतका आनंद झाला आहे की तिच्या उड्या पाहूनच मला कळत असेल की तिला किती आनंद झाला आहे ते. ती आतमध्ये जाईपर्यंत अशाच उड्या मारत होती. तर तिच्यासाठी मी तिला दही घेऊन गेली होती, कारण तिला दही खूप आवडतं. तर घरी आल्यावर रात्री मी या चकल्या व पापड्या तळण्यासाठी घेतल्या. ते वाळल्यानंतरून अशा झाल्या. तर त्या मी तळून दाखवते. तर तळल्यानंतर त्या एकदम खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट झाल्या, म्हणजे त्या अजिबातही अशा कडक वगैरे नाही झाल्या, छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झाल्या. आणि अशा शाबू खाण्यात एकदम दातांना अजिबात त्रासही होत नाही आणि एकदम छान कुरकुरीत लागतात. तर मस्त अशा ह्या चकल्या झाल्या आहेत माझ्या. तर त्यानंतर मी तुम्हाला पापडही दाखवते तळून. तर पापडही एकदम या चकल्यांप्रमाणे छान कुरकुरीत व क्रिस्पी झालेत. ते तुम्ही पाहू शकता. इथे मी पापड तळायला घेतले. तर इथं आमचे आर्यनची लुडबुड चालूच आहे. तर हे पापडही एकदम छान असं तळून मी इथे ठेवलं आहे. तर तेही एकदम छान कुरकुरीत झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी आत्ता तुम्हाला जे माप सांगितलं आहे ना, त्या मापात तुम्ही केल्या ना तर एकदम छान तुमच्याही पापड्या व चकल्या होतील. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस हा पूर्ण उन्हाळी काम करण्यातच गेला. तर अजून बाकीचं
गोष्टीही बनवायच्या आहेत. तर बघूयात कधी वेळ भेटतो तेव्हा. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.